ओके. पुढं माऊली म्हणतायत, सांगे वात वर्ष आतपू धरे, ऐसे अभ्रछायाची जरी सरे, तरी त्रिमाळिके धवळारे करावी का. माऊली सांगतायत, जर ढगांपासून आपल्याला संरक्षण मिळालं असतं, ढगांनी आपल्याला आसरा दिला असता, तर माणसांनी 3 मजली घरं का बांधली असती. अर्थात विषयांपासून मिळणारं सुख म्हणजे ढगांपासून मिळणाऱ्या संरक्षणासारखं आहे. ढगांपासून संरक्षण आपल्याला मिळूच शकत नाही. उलट ढग आपल्याला असुरक्षितता निर्माण करतात. कारण विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट असं आपण म्हणतो. त्या ढगांच्या गडगडाटामुळं आपल्याला सुरक्षितता हवीशी वाटायला लागते. त्या ढगांमुळं आपल्याला असुरक्षितता जाणवायला लागते. आणि म्हणून ढगांपासून आपल्याला संरक्षण मिळणं जसं शक्य नाही, तसं विषयांपासून मिळणारं सुख हे सुख नाही असं माऊली इथं म्हणतायत. म्हणून विषय सुख जे बोलिजे, ते नेणता गावाया जल्पिजे, जैसे महुर का म्हणिपे विषकंदाते. अर्थात म्हणून विषयात सुख आहे असे जे बोलणे ती व्यर्थ बडबड होय. ज्याप्रमाणे बचनागाला मधुर म्हणतात. माऊलीने आणखी एक दृष्टांत दिलाय. म्हणून विषय सुख जे बोलिजे, विषयांमध्ये सुख आहे असं जी लोक बोलतात, ते नेणता गा वाया जलपिजे. जलपिजे शब्दाचा अर्थ आहे बडबडावे, बडबडणे. विषयांमध्ये सुख आहे असं बोलणं म्हणजे व्यर्थ बडबडणं आहे. जसं व्यर्थ बडबडण्यातून काहीही साध्य होत नाही, काहीही मिळत नाही, अगदी त्या पद्धतीनं विषयांमध्ये सुख आहे असं म्हणून काहीही साध्य होत नाही, काहीही लाभ त्या वाक्यातून होत नाही. जैसे महुर का म्हणजे विषकंदाते. माऊली सांगतायत, बचनागाचं जे विष आहे त्या विषालाही मधुर असा एक पर्यायी शब्द आहे. विषाला सुद्धा मधुर असा एक पर्यायी शब्द आहे. कारण विष चवीला मधुर असतं, म्हणून विषाला मधुर असंही म्हणतात. आपण मागे एकदा ही विश्लेषण केले. पाहेपा विषयाची मधुरता, झणी आवडी उपजे चित्ता, परिणामो विचारिता प्राणोहरी. माऊली म्हणतायत, पाहेपा विषयाची मधुरता. विष हे मधुर असतं, चवीला गोड असतं. मी मागे सांगितलं होतं की शास्त्रज्ञांनी एक विष शोधून काढलं होतं. पॉइझनचा प्रकार होता तो. त्याची चव त्यांना शोधायची होती सायंटिस्ट. आता विषयाची चव कशी शोधणार, तर प्रत्येक शास्त्रज्ञानं ते विष सुईच्या टोकाला लावलं आणि जिभेवर लावलं आणि तत्काल त्याला मरण आलं. मरणाच्या आत त्यांना फक्त एकानं यस लिहिलं आणि तो मेला. दुसऱ्यानं मरण्यापूर्वी तसाच प्रयोग करून डब्ल्यू लिहिलं आणि त्याहून अंदाज लावला की यस डब्ल्यू ह्या 2 स्पेलिंग असलेला एकच चवीचा पदार्थ आहे किंवा एकच चव आहे, ती म्हणजे स्वीट. आणि त्यांनी सांगितलं की या विषयाची चव ही स्वीट आहे, म्हणजे गोड आहे. विष चवीला गोड असतं, पण परिणाम विचारात घेतला तर ते प्राणोहरी. अगदी त्या पद्धतीनं माऊली म्हणतायत, विषयांमधून मध्ये सुख आहे असं म्हणणं म्हणजे मधुर नाव आहे म्हणून विषाला मधुर मानणं. नाव मधुर आहे म्हणून त्याला गोड मानणं. पण तुम्ही विष अमृत म्हणून पिलात तरी मरणार आहात. तुम्ही अग्नीत गुलाबजल म्हणून हात घातला तरी तुम्ही जळणार आहात. तुम्ही दगडावर फूल म्हणून डोकं आपटलं तरी डोकं तुमचं फुटणार आहे. कारण दगडाला कितीही फूल म्हणालात तरी दगड हा दगड आहे. दगडाला फूल म्हटलं म्हणून दगड फूल बनत नाही, बनवणारा फूल ठरतो इंग्रजीतला. विषाला अमृत म्हटलं म्हणून विष अमृत बनत नाही, कारण विष अमृत होऊच शकत नाही. पण विषाला अमृत किंवा मधुर असा शब्द वापरतात. माऊलींनी तो संदर्भ वापरलाय
मधुर म्हणतात म्हणून विष गोड आहे असं मानणं हेच असं मूर्खपणाचं, तसं विषयांमध्ये सुख आहे असं मानणं मूर्खपणाचं आहे असं माऊली सांगतायत। ना तरी भौमा नाम मंगळू रोहिणी ते म्हणती जळू तैसा सुख प्रवादू बरडू विषयी कुहा। आणखी एक वेगळा दृष्टांत माऊली देत आहेत। अथवा भौम ग्रहाला मंगळ असं म्हणतात आणि मृगजळाला जळ म्हणतात, त्याप्रमाणे विषयात सुख आहे हे बरळणी आहे। ते बरळणं कसं आहे, आणखी काही दृष्टांत देतात माऊली। विषाला मधुर म्हणणं म्हणजे जसं बरळणं आहे, तसंच भौमाला मंगळ, भौम म्हणजे ज्याला मंगळ नावाचा जो ग्रह आहे, आता मंगळावर आपण पोहोचलोच, तो मंगळ नावाचा ग्रह हा सगळ्या ग्रहांमध्ये अमंगळ मानलेला आहे। ज्योतिष शास्त्राच्या लोकांना त्याची अधिक माहिती आहे। अजून विज्ञानाला ग्रहांचं ज्योतिषशास्त्रानं सांगितलेलं जे विश्लेषण आहे, विवेचन आहे, ज्योतिषशास्त्रानं ग्रहांचं सांगितलेलं जे स्वरूप आहे ते अजून विज्ञानाला नीटसं कळलेलं नाही, एखाद्या दिवशी कळेलही। मंगळ नावाचा ग्रह हा सगळ्या ग्रहांमधला अमंगळ ग्रह आहे। आता तो का आहे ते ज्योतिषशास्त्राकडे तर निर्विवादपणे सांगितले की तो ग्रह अमंगळ आहे। का आहे हे अजून ज्योतिषशास्त्रानं त्याचं स्पष्टीकरण दिलं नाही, पण मला असं वाटतं, माझा असा अंदाज आहे की असं काहीतरी असावं त्या ग्रहाच्या भौगोलिक वगैरे परिस्थिती, की त्यामुळं तो ग्रह पृथ्वीवरच्या लोकांसाठी घातक ठरत असावा, म्हणून त्या मंगळ नावाच्या ग्रहाला अमंगळ असं सगळ्या संतांनी म्हटलंय, ज्योतिषशास्त्रांनी म्हटलंय। कारण मंगळ आला की लग्न पण होत नाही, कुंडलीत मंगळ आला की सगळं अनिष्ट घडायला लागतं, पण त्या अमंगळ करणाऱ्या ग्रहाचं नाव मात्र मंगळ आहे। तसं माऊली म्हणतायत, ना तरी भौमा नाम मंगळू, त्या अमंगळ करणाऱ्या ग्रहाचं नाव मंगळ आहे। रोहिणी ते म्हणती जळू, रोहिणी म्हणजे मृगजळ, मृगजळाला जसं पाणी म्हणावं, अमंगळ अशा मंगळ ग्रहाला मंगळ ग्रह म्हणावं, तैसा सुख प्रवादू बरळू विषयी कुहा। अगदी त्या पद्धतीनं विषयात सुख आहे असं म्हणणं म्हणजे बरळणं आहे असं माऊली म्हणतायत। पुढं माऊली म्हणतायत, हे असो आघवी बोली सांग पा सर्प फणीची सावली ते शीतल होईल केतुली मूषकासी। अर्थात या सर्व गोष्टी राहू दे, तूच सांग नागाच्या फणीची सावली उंदराला कितपत सुखावह होईल। माऊलीने आणखी एक दृष्टांत दिला, हे असो आघवी बोली, हे असू दे, तुला वेगळं काहीतरी वेगळ्या भाषेत वेगळं उदाहरण देऊन सांगतो असं माऊली म्हणतायत। सांगपा सर्प फणीची सावली, एक उंदीर उन्हामध्ये भटकायला लागलाय, सावली मिळावी असं त्याला वाटायला लागलंय, आणि एका नागानं असा फणा काढलाय, फणा काढल्यामुळं त्या फणामुळं जी सावली खाली पडलेली आहे, त्या सावलीमुळं त्या उंदराला आनंद मिळायला लागलाय। वा वा, किती छान सावली मला मिळाली। माऊली म्हणताय, सांग पा सर्प फणीची सावली ते शीतल होईल केतुली मूषकासी। उंदराला ती सर्पाच्या फणाची सावली आनंददायक होईल का? अगदी त्या पद्धतीनं विषयापासून मिळणारं सुख या जीवाला सुख ठरत नाही असं माऊलींना म्हणायचंय। जैसा आमिष कवळू पांडवा मीनू न सेवी तवची बरवा तैसा विषय संगू आघवा निभ्रांत जाणे। अर्थात अर्जुना, जोपर्यंत गळाला लावलेल्या आमिषाला मासा गिळीत नाही तोपर्यंतच चांगले, त्याप्रमाणे विषय संघाचा जोपर्यंत अनुभव घेतला नाही तोपर्यंतच ते चांगले असे वाटते हे निश्चित समज। आणखी एक दृष्टांत माऊलींनी दिलाय, जैसा आमिष कवळू पांडवा, मासे पकडणारे लोक गळ तयार करतात, त्या गळाच्या तिथं गव्हाचं पीठ वगैरे लावतात, जे त्या मास्याला आपलं अन्न आहे असं वाटायला लागतं, आणि मग तो मासा आमिषाच्या विषय गळगिळे मासा फुटोन या घसा मरण पावे। माऊली म्हणतायत, पण तो मासा त्या आमिषाला भुलतो आणि ते गव्हाचं पीठ खातो, आणि त्या गव्हाच्या पिठाच्या आत
गळ असतो, आकडा असतो आणि त्याला वरून झटका मारल्याबरोबर तो गळ त्या मासळीचं पूर्ण तोंड फाडून त्या गळाबरोबर त्याला बाहेर काढलं जातं त्या मासळीला आणि तडफडून ती मरण पावते. जोपर्यंत त्या मासळीला तो गळ सापडत नाही, जोपर्यंत ती तो गळ गिळत नाही, तोपर्यंत ती नशीबवान समजायची. तिनं तो गळ गिळला की समजायचं तिचं आता संपलं सगळं. तसं जीवानं विषय सुखामध्ये रमायची सवय लावून घेतली की मग त्याचं मरण सुरू झालं, त्याचं अधपतन सुरू झालं, त्याच्यातला संभ्रम सुरू झाला, त्याच्यातला भ्रम सुरू झाला असं मग सांगता येते. विषय संगू आगवा निभ्रांत जाणे, अगदी त्या पद्धतीनं विषयाची संगती घातक आहे असं समजावं निश्चितपणे असं माऊली म्हणतायत. हे विरक्ताचे दिठी जै न्याहाळीचे किरीटी, ते पांडुरंगाचे पुष्टी सारिखा दिसे. अर्थात वैराग्यशील पुरुषांच्या दृष्टीने पाहिले असता अर्जुना हे विषय पंडुरोगाच्या पुष्टतेप्रमाणे दिसतात. पंडुरोग हा एक मध्ययुगीन काळात प्रचलित असलेला एक रोग, एक आजार होता. त्या पंडुरोगामुळं शरीर थोडस पिवळट पांढरट अशा प्रकारचं पडायचं आणि माणूस थोडा गुबगुबीत दिसायचा. आता तो पांडुरोग असा रोग काही राहिला नाही, पण त्या पंडुरोगाची लक्षणं मात्र आपल्याला दिसतात की माणूस थोडा गुटगुटीत दिसायला लागतो, चेहऱ्यावर थोडा तेज आल्यासारखं वाटायला लागतं, गोरा दिसायला लागतो तो माणूस. त्या आजारामुळे आलेलं गोरेपण, जसं गोरेपण मानता येत नाही, त्याला तेज म्हणता येत नाही चेहऱ्यावर आलेलं. एखाद्याला कुष्ठरोग झाला, कुष्ठरोगामुळे चेहरा गोड म्हणजे गोड वगैरे आपण म्हणतो बघा, त्याच्यामुळे त्वचा गोरी गोरी दिसायला लागते. म्हणून तो माणूस गोरा झाला असं म्हणता येत नाही, कारण तो आजार आहे, तो घातक आहे. पंडुरोगामध्ये दिसणारी दष्टपुष्टता जशी घातक आहे, तशी विषयांमधून मिळणारी सुखाची अनुभूती घातक आहे असं माऊलींना इथं म्हणायचंय. म्हणून विषयभोगी जे सुख ते साध्यंतची जाण दुःख, परी काय की जे मूर्ख न सेविता न सवे. अर्थात म्हणून विषयोपभोगाने मिळणारे सुख हे सुख नसून मुळापासून अखेरपर्यंत दुःखच आहे. पण काय करतील मूर्ख बिचारे, त्यांचे सेवन केल्याशिवाय त्यांना भागतच नाही. एवढे सगळे दृष्टांत माऊलींनी दिले. हरणारा मृगजळाला भुलणार हरिण, सर्पफणाच्या सावलीला सावली मांडणारा उंदीर, ढगांपासून मिळणारं संरक्षण मानून घर नाकारणारा माणूस, गळाला चिकटलेल्या गव्हाच्या पिठाला आपलं अन्न मांडणारा मासा, हे सगळे जसे मूर्ख आहेत, पण सांगून उपयोग नाही. त्या मास्याला कितीही समजून सांगा तो गळ गिळणारच, हरणाला कितीही सांगा तो मृगजळाच्या मागे धावणारच, उंदराला कितीही सांगा सर्पपणाच्या सावलीखाली तो सावलीचा अनुभव घेणारच. तसा विषयाला कितीही सांगितलं तरी तो विषयात रमणारच, कारण तो मूर्ख आहे. परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे, कितीही सांगितलं तरी हे विषयी लोक विषयाच्या भोगामध्ये रमल्याशिवाय राहत नाहीत. पण म्हणून विषयभोगी जे सुख, विषयाच्या उपभोगामध्ये अनुभवाला येणारे जे सुख, ते साध्यंतची जाण दुःख, सत्य पद्धतीनं वास्तव पद्धतीनं ते दुःखच आहे असं तू समज, असं भगवंत अर्जुनाला सांगतायत. तुमच्या आमच्यासाठी माऊलींना यातून ही सूचना द्यायची आहे. वैषयिक सुख हे खरं सुख नसून आत्मिक सुख हे खरं सुख आहे. त्या आत्मिक सुखामध्ये तत्वज्ञ पुरुष रमतात आणि जे या आत्मसुखापासून वंचित आहेत ते विषयांमध्ये रमतात. पण या विषयांमधून अनुभवाला येणारं सुख हे खरं सुख नाही. या प्रकारचं वर्णन इथं माऊली करतायत. इथं आपण थांबूयात. राहिलेल्या ओव्यांचं निरूपण आपण उद्या करूयात. कुंडलिक वरदा विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय.
सब संतन की जय. राम